तर संरक्षण तज्ञ योगेश भदाणे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश सर, स्वागत तुमचं आणि अभिनंदन देखील, कारण आपल्या भारतीय तीनही दलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलेला आहे आणि संपूर्ण जगाला हा संदेश दिला की दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही। अभिनंदन तुमचंही आणि आपल्या सर्व भारतीयांचंही। आणि सर्वात प्रथम मी म्हणू इच्छितो, जय हिंद, जय भारत। नक्कीच सर, आपण इथे पाहिलं की 9 ठिकाणी हा हवाई हल्ला करण्यात आला। मात्र अशी ही 9 ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी जैश ए मोहम्मद लष्करचे दहशतवादी तळ होते, लॉन्च पॅड होते, प्रशिक्षण केंद्र होती। पूर्णतः टार्गेटेड असा हा हल्ला होता। येस, नक्कीच हा टार्गेटेड हल्ला होता आणि हा संपूर्ण प्री प्लॅन हल्ला होता। जसं पहलगामला 22 एप्रिलला जी घटना झाली त्याने संपूर्ण भारतीयांचं रक्त आणि पित्त खवळून टाकलं। त्यानंतर त्या आतंकवादींनी जसा संदेश दिला आपल्या मुलींना, आपल्या माता आणि भगिनींना, ज्यांचा सिंदूर त्यांनी पुसला आणि सिंदूर पुसल्यानंतर त्यांनी सांगितलं की जा तुमच्या मोदीजींना सांगा, जाऊन सांगा की ही करणी कोणी केलेली आहे। आणि शेवटी आपल्या पंतप्रधानांनी तो निर्णयच घेतला की ज्यांनी माझ्या माता बहिणीचं, मुलींचं सिंदूर पुसलेलं आहे आपण त्यांना पुसणार। आणि त्यानंतर प्लॅनिंग सुरू झाली। प्लॅनिंग सुरू झाल्यामध्ये NIAचे जे आपले जे चीफ आहेत अजित डोवाल यांच्याबरोबर आणि रॉच्या संघटनेने पाकिस्तानची 9 ठिकाणं सिलेक्ट केली, ज्या ठिकाणांमध्ये लष्कर-ए-तोयबा, हिजबुल्ला आणि त्याचबरोबर ISI यांची नेहमी ट्रेनिंग सेंटर्स चालतात। या ट्रेनिंग सेंटर्समध्ये तिथल्या तरुणांना ट्रेन केलं जातं, त्यांचा ब्रेन वॉश केला जातो आणि ब्रेन वॉश केल्यानंतर त्यांना भारतामध्ये विविध कारवाई करण्यासाठी, आतंकवादी कारवाई करण्यासाठी पाठवण्यात येतं आणि त्यांना वेगवेगळे धर्माच्या नावाखाली, त्याच्यानंतर दुसरे काही मोबदले असतील यांच्या नावाखाली त्यांना ग्रूमिंग करून पाठवण्यात येतं। त्याच पार्टमध्ये 22 एप्रिलला आलेले हे आतंकवादी होते। या आतंकवाद्यांनाच आपल्याला संपवायचं होतं। हा निर्णय आपल्या पंतप्रधानांनी घेतला आणि पंतप्रधान संपूर्ण रात्रभर हे ऑपरेशन लाईव्ह बघत होते। प्रत्येक गोष्टीची मिनिटा-मिनिटाला, सेकंदा-सेकंदाला ती घटनेची माहिती घेत होते आणि पुढे कारवाई काय करायची याची सगळी सूट भारतीय सेना दल असेल, नौदल असेल, हवाई दल असेल, या तीनही सेना दलांना आपल्या पंतप्रधानांनी पूर्णपणे सूट दिलेली होती। आणि पंतप्रधानांनी एवढंही सांगितलं होतं की वाटेल ती कारवाई करा। बरोबर 12:30 ते 1:30-2च्या दरम्यान आपल्या भारतीय वायुदलाने जे टार्गेटेड ठिकाणे होती, 9 टार्गेट ठिकाणे केलेली होती, जिथं या आतंकवादींचा लॉन्च पॅड असतो, जिथं अड्डा होता आणि अड्डा त्यांचं ते प्रशिक्षण, या प्रशिक्षणावरती बरोबर आपल्या मिसाईलने टार्गेट करून प्रत्येक ठिकाणी 8-8, 9-9, 10-10 मिसाईलने हमले केलेले आहेत आणि या आतंकवादींचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत। या आतंकवादींमध्ये नुकताच अशी खबर येत आहे की जो जैशचा म्होरक्या होता, मौलाना मसूद अझर, याच्या सुद्धा जे काही टॉप कमांडर्स होते, याचे राईट हँड्स असतील, त्यांना याच्यात संपवण्यात आलेलं आहे। अक्षरशः त्यांना धुळीत मिळवण्यात आलेलं आहे आणि काही अजूनही खबर सुद्धा येते आहे की मौलाना मसूद अझर सुद्धा याच्यामध्ये जखमी झालेला आहे। आपल्या भारताचे मेन टार्गेट हे आतंकवादी आहेत। तिथली आपण कोणत्याही निष्पाप जनतेला काहीही हानी पोहोचवली नाही। आपण पाकिस्तानी आर्मीशी काही 2 हात केले नाही। आपला टार्गेट फक्त आतंकवादी आणि आतंकवादीच होते। जसा भारताने हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानाने प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानाचं फायटर जेट आपल्याच सरहद्दीत घुसवलं, पुलवामाच्या सेक्टरमध्ये घुसवलं आणि ते घुसवल्यानंतर अगोदरच भारताने S-400 जी टेक्नॉलॉजी असते, रशियन टेक्नॉलॉजी, ती ऍक्टिव्हेट करून ठेवलेली होती। या टेक्नॉलॉजीची खास वैशिष्ट्य असं असतं की जसंही दुश्मन देशातला एखादं विमान असेल, काही ड्रोन असतील, ते आपल्या देशात एंट्री करतील त्याच वेळेला त्याला उद्ध्वस्त करण्यात येतं। याच टेक्नॉलॉजीने नक्कीच सर, म्हणजे आपण पूर्ण तयारीनिशी हा हल्ला केलेला आहे आणि आज ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद देखील